श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। भागवताच्या महात्म्याचं आपण चिंतन करतोय आणि ते चिंतन करत असताना शुकमुनी परीक्षिताला ज्या वेळेला भागवत सांगू लागले त्यावेळेला देवता हातामध्ये अमृताचा कुंभ घेऊन तिथे उपस्थित झाल्या आणि देवांनी प्रार्थना केली की हे भागवतामृत आहे, भागवत कथामृत आहे, ते आम्हाला द्या आणि हे स्वर्गलोकीचं अमृत तुम्ही घ्या। त्या स्वर्गलोकीचं अमृत ते स्वर्गलोकीचं जे अमृत आहे ते परीक्षित राजाला द्या, त्यामुळे त्याचाही त्रास दूर होईल आणि आमचंही कार्य साधेल। परंतु त्या देवतांचं वर्णन करत असताना असं केलं की स्वकार्य कुशला सुराहा, आपला स्वार्थ बघणारे ते देव आहेत आणि त्यांना अनधिकारी जाणून त्यांचा उपहास करत शुकाचार्यांनी त्यांना भागवत दिलं नाही। भागवताचं अजून मोठं काय आहे महत्व, तर जसं ज्याप्रमाणे क्वसुधा क्व कथा लोके, एक काचेचा मणी आणि प्रत्यक्ष असणारा स्फटिक किंवा हिरा यामध्ये जसा भेद असतो तसाच स्वर्गलोकीच्या अमृतामध्ये आणि या कथामृतामध्ये भेद आहे। देवतांनाही ते दुर्लभ असं साधन आहे। आणि आता मग त्याच्यानंतर पुढे सांगतायत, राज्ञो मोक्षं तथा वीक्ष्य पुरा धातापि विस्मितः स च लोके तुलां बद्ध्वा तोलयत् साधनान्यजः। पुरा राज्ञः मोक्षं वीक्ष्य, राज्ञो मोक्षं तथा वीक्ष्य पुरा धातापि विस्मितः। पुरा पूर्वी, राज्ञः मोक्षं वीक्ष्य, राजाला मोक्ष प्राप्त झालेलं पाहून, मोक्षम वीक्ष्य मुक्त झालेलं पाहून, धातापि विस्मितः, ब्रह्मदेवाला देखील आश्चर्य वाटलं। पुरा म्हणजे त्यावेळेला, त्या काळी त्या परीक्षित राजाला त्या भागवताच्या श्रवणाने मुक्त झालेलं पाहून धातापि विस्मितः, त्या ब्रह्मदेवाला देखील आश्चर्य वाटलं आणि म्हणून त्याने काय केलं, सच लोके, सच त्याने आणि त्याने, लोके सत्यलोकामध्ये, तुलाम बध्वा तराजू बांधला आणि सगळी साधनांनी तोलून पाहिली, मापून पाहिली। मग काय झालं, लघून्यन्यानि जातानि गौरवेण इदं महत तदा ऋषिगणा सर्वे विस्मयं परमं ययुः। महात्म्याच्या पहिल्या अध्यायातला 19वा श्लोक। लघून्यन्यानि जातानि गौरवेण इदं महत, अन्यानी साधनानी, अन्य जी साधना आहेत ती लघूनि जातानी, ती लहान होऊन गेली का, गौरवेण इदम, हे या भागवताचं महत्व आहे, गौरव आहे। ह्या भागवताचा मोठेपणा पाहून इतर साधना स्वतःहूनच संकुचित झाली, लहान होऊन गेली। लघून्यन्यानि जातानि अन्यानी साधनानी, इतर जी साधना आहे ती लहान होऊन गेली। आणि हे पाहून, त्या भागवताचं महत्व पाहून अन्य साधनांमध्ये सर्व ऋषीमुनींना, ऋषिगणा सर्वे विस्मयं परमं ययुः, ऋषिगण अत्यंत आश्चर्यचकित झाले, त्यांना परम विस्मय झाला। आणि मग त्यांनी काय केलं, मेनिरे भगवद्रूपं शास्त्रं भागवतं क्षितौ पठनात् श्रवणात् सद्यो वैकुंठ फलदायकम्।
मेनिरे. त्यांनी जाणलं. शास्त्रम भागवतम, भागवतम शास्त्रम, हे भागवत शास्त्र जे आहे ते क्षितौ किंवा कलौ दोन पाठ आहेत. या पृथ्वीवरती किंवा या कलियुगामध्ये शीघ्र मोक्ष देणारं हे साधन आहे असं जाणलं. कसं? पठनात श्रवणात सद्यः वैकुंठ फलदायकम. पठनात आणि श्रवणात, त्याच्या पठनाने किंवा श्रवणाने, पठनात आणि श्रवणात दोन्हीने, एकतर पठनाने किंवा श्रवणाने किंवा दोन्हीने, सद्यो सद्यः त्वरित वैकुंठ फलदायकम, हे वैकुंठ रूपी फल देणारा आहे. वैकुंठ म्हणजे काय? तर इथे वैकुंठ फलदायकम याचा अर्थ केवळ वैकुंठ लोक नव्हे तर विगता कुंठा गतीही यस्य, ज्याच्या अंतःकरणातील अज्ञान दूर झालेलं आहे असं जे स्वरूप, ती विकुंठा, त्याचा भाव वैकुंठ. त्यामुळे ज्याचं अज्ञान दूर झालेलं आहे, म्हणजे जो ब्रह्मसाक्षात्काराला प्राप्त झालेला आहे, जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त झालेला आहे, तो असं वैकुंठ फलदायकम म्हणजेच मोक्ष फलदायकम. इथे लोकाचा संबंध नाहीये. कैलास, गोलोक, वैकुंठ लोक तसा इथे संबंध नाही. वैकुंठ फलदायकम म्हणजेच मोक्ष देणार आहे. गौणार्थाने ते वैकुंठ लोकाकडे लावता येतं, परंतु मुख्य अर्थाने वैकुंठ म्हणजे काय? तर मोक्ष देणार हे शास्त्र आहे, कारण मुक्तीचा विचार चालू आहे. आणि सालोक्य हा मोक्षाचा विचार आपल्या परंपरेमध्ये आपण करत नाही. आपण सायुज्य हीच मुक्ती मानतो. असो. सप्ताह श्रवणेनै, पुढे सप्ताह श्रवणेनैव सर्वथा मुक्तिदायकं सनकाद्यैः पुरा प्रोक्तं नारदाय दयापरैः. सप्ताह श्रवणेन सर्वथा मुक्तिदायकम. सप्ताह श्रवणेन 7 दिवस, सप्ताह नाही, सप्ताह, सप्त आह, सप्त म्हणजे 7 दिवस, 7 दिवसांचा समूह सप्ताह. अहोरात्र म्हणतो ना आपण, म्हणजे दिवस, सप्त 7 म्हणून सप्ताह. तर 7 दिवसांच्या समूहात म्हणजे 7 दिवस याचं श्रवण केल्याने सर्वथा मुक्तिदायकम, हे निश्चितपणे, सर्वथा निश्चितपणे मुक्तिदायकम मोक्ष देणार आहे. सनकाद्यैः पुरा प्रोक्तम नारदाय दयापरैः, आणि नारदांवर कृपा करण्यासाठी दया करणाऱ्या त्या सनकादी मुनींनी, सनक सनंदन सनातन सनत कुमार, त्यांनी नारदांना ते प्रदान केलं. सनक सनंदन सनातन सनत कुमार त्यांनी नारदाय दयापरैः, त्यांनी पूर्वी त्या काळी दिलं नारदांना कृपा करण्यासाठी, नारदांवर कृपा करण्यासाठी. यद्यपि, आता पुढे म्हणताय, यद्यपि ब्रह्म संबंधात श्रुतमेतत् सुरर्षिणा सप्ताह श्रवण विधी कुमारैस्तस्य भाषितः. प्रत्यक्षात या भागवताचं श्रवण नारदांनी पूर्वीच ब्रह्मदेवाकडून केलेलं होतं, तरी देखील 7 दिवसांच्या ऐकण्याचा जो विधी आहे, सप्ताह श्रवण विधी, तो सनकादिकांनी महर्षींना सांगितला. कारण नारद महर्षींना ज्या प्रकारे ब्रह्मदेवाने सांगितलं त्या प्रकारे सगळ्यांना कळेल असंच नाही. मग उपासना म्हणून ते 7 दिवस कोणत्या प्रकारे ऐकावं, कोणतं अनुष्ठान करत ऐकावं, कोणते नियम पाळत ऐकावं, जे मर्त्यलोकी या भूलोकावरती सामान्य जीवांना ते करता येऊ शकेल, ते सांगण्यासाठी म्हणून 7 दिवसांचा जो विधी आहे त्यानुसार सनक सनंदन सनातन सनत कुमार त्यांनी नारद महर्षींना ते सांगितलं. आता पुढे शौनक म्हणतायत, शौनक उवाच लोक विग्रह मुक्तस्य नारदस्यास्थिरस्य च विधिश्रवे कुतः प्रीतिः संयोगः कुत्र तैः सह. आता शौनका मुनींनी प्रश्न केला, कारण त्यांचं लक्ष आहे
त्यांनी विचारलं, अहो सूत महर्षी, माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झालाय. 7 दिवस एका ठिकाणी बसून, एका ठिकाणी थांबून सप्ताह श्रवण करायचं भागवताचं, नारदांना ते कसं जमलं? लोकविग्रह मुक्तस्य नारदस्यास्थिरस्य च नारदस्य अस्थिरस्य. नारद महर्षी कसे आहेत? अस्थिरस्य नारदस्य. अस्थिर आहेत, त्यांना एका ठिकाणी स्थिर राहता येत नाही. तसा त्यांना शापच एका दृष्टीने वर आहे. त्याची कथा स्वतंत्र नंतर येणार आहे. असे जे नारद आहेत, जे एका ठिकाणी स्थिर राहत नाहीत, दीर्घ काळापर्यंत एका ठिकाणी राहत नाहीत, आणि कसे आहेत? लोकविग्रह मुक्तस्य, सांसारिक प्रपंचाच्या बंधनांनी जे मुक्त आहेत, जे एका ठिकाणी स्थिर राहत नाहीत, परिव्राजक रूपाने फिरत असतात, अशा विधिश्रवे कुतः प्रीतीः संयोगः कुत्र तैस्सह. त्यांचं या 7 दिवस एका ठिकाणी थांबून श्रवण करण्याचं प्रयोजन कसं झालं? कसं काय त्यांनी ऐकलं? त्या ठिकाणी त्यांची प्रीती कशी निर्माण झाली? असा संयोग, असा योग कसा प्राप्त झाला? जे एका ठिकाणी एक दिवसही थांबत नाहीत, क्षणभरही थांबत नाहीत, सारखे पुढे पुढे जात असतात, अस्थिर आहेत, त्यांनी 7 दिवस थांबून श्रवण केलं कसं? त्यावरती आता सूत महर्षी उत्तर देत आहेत. सूत उवाच अत्र ते कीर्तयिष्यामि भक्तियुक्तं कथानकं शुकेन मम यत्प्रोक्तं रहस्यिष्यं विचार्य च. अत्र ते कथयिष्यामि, आता ते इथे मी तुला सांगतो. काय सांगतो? भक्तियुक्तं कथानकं, भक्तिमय एक कथानक सांगतो. एक भक्तिमय कथानक. अत्र ते कथयिष्यामि, आत्ता इथे मी तुला सांगतो. शुकेन मयत् प्रोक्तम रहः शिष्यं विचार्य च. रहः शिष्यम, रहः ऐकांतिक, शांत, एकाग्र, योग्य शिष्य जाणून शुकाचार्यांनी ते स्वतःच मला सांगितलंय. म्हणजे सगळ्यांनाच हे कथानक शुकाचार्यांनी सांगितलंय असं नव्हे, ते फक्त त्यांनी मलाच सांगितलं. कारण त्यांनी मला योग्य शिष्य जाणलं. मी एकांतामध्ये बसलोय, ऐकांतिक, मला एकच ऐकांतिक, एकाच एका साध्याच्या प्राप्तीची इच्छा असणारा असा एकांतिक शिष्य जाणून शुकाचार्यांनी ते मला सांगितलं. काय झालं? सूत म्हणतायत, एकता तु विशालायां चत्वार ऋषयो मलाः सत्संगार्थं समायाता ददृशुस्तत्र नारदम्. एकदा, कोणे एकेकाळी, सगळी कथानक पुराणातील अशीच सुरू होतात. एकदा, कोणे एकेकाळी, एकदा असं झालं. काय झालं? विशालायां चत्वार ऋषयो मलाः, अमलाः चत्वारो ऋषयः, अमलाः ऋषयः, जे निर्मल आहेत, अंतःकरण शुद्ध असणारे, अत्यंत पवित्र असणारे जे ऋषी आहेत. कोण? 4 ऋषी. 4 कोण? ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र, सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार. ते सत्संगार्थम समायाता, सत्संगासाठी एकत्र आले. सत्संग करण्यासाठी शास्त्रावरती चर्चा करावी, चिंतन करावं, भगवत चरित्राचं चिंतन करावं म्हणून एकत्र आले. ते एकत्र ज्या वेळेला आले, तिकडे त्यांनी काय केलं? ददृशुस्तत्र नारदम, तत्र नारदम ददृशुः, तत्र तिथे नारदम, नारदांना, ददृशुः, त्यांनी नारदांना पाहिलं. आता नारदांना पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, कुछ तो गडबड आहे, काहीतरी आहे. नारद महर्षी इथे एका ठिकाणी बसले, थांबलेत, असं कसं झालं? म्हणून मग त्यांनी नारदांना प्रश्न केला. तो काय प्रश्न केला आणि पुढे काय कथा झाली ते आपल्याला पाहायचंय, पण ते आपण पुढील पाठांमधून पाहणार. ओम
असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.